ठाकरे यांचा जय असो. अरे जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. राजसाहेब ठाकरे यांचा जय असो. काय वाटतं तुला, ईव्हीएम वरती वोटिंग झालं पाहिजे ज्यावेळी तू वोट करशील, ईव्हीएम वरती झालं पाहिजे की बॅलेट पेपर वरती झालं पाहिजे? बॅलेट पेपर. का बरं? कारण की ते वोट चोरीलाही होतात आजकाल. अच्छा, ईव्हीएम मध्ये वोट चोरी होती म्हणून. हां. बॅलेट पेपरवर नाही होणार. नाही. व्यक्ती वेगळा आहे, त्याचा फोटो वेगळा, असे आम्ही बरेच तपासले आहेत. अरेबिक भाषामध्ये नावं आहेत, काही आपल्या महाराष्ट्रामध्ये असायला पाहिजे, तर गुजरातीमध्ये सुद्धा काही नावं आहेत. असे आम्ही वॉर्ड क्रमांक 44मध्ये तपासलेले आहेत. तर गुजरातीमध्ये नावं आहेत. महाराष्ट्रामध्ये गुजराती भाषेची गरज काय? जर तिथे निवडणूक अधिकारी जर याद्या फायनल करत असेल तर त्यांना साधंच कळत नाही की इथे कुठली भाषा वापरायला पाहिजे, ते कसे काय याद्या फायनल करतात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. विरोधी पक्षांचा जो मोर्चा होता तो मोर्चा आता संपलेला आहे, त्याची सांगता झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक, मतदार हे या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मुंबईमध्ये आझाद मैदानाच्या बाजूला जे BMC कार्यालय आहे, ते BMC कार्यालयाच्या इथे ह्या मोर्चाची सांगता झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचा मोठा या मोर्चामध्ये सहभाग होता. राज ठाकरे खूपच आक्रमक झालेले आज पण आपल्याला बघायला मिळालेले आहेत. काही मनसेचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. हा एक लहानसा कार्यकर्ता आहे, त्याच्याशी आधी बोलू आणि मग जे मोठे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलूया. काय नाव आपलं? विघ्नेश विष्णू चांदर. कुठून आलाय? कांदिवली विधानसभा. तू मत तर देत नसशीलच. नाही. मग आता तुला काय वाटतं, आता एवढं सगळं तू ऐकलंस, राज ठाकरे आहेत, त्यानंतर उद्धव ठाकरे त्यांचं ऐकलं, पवार साहेबांचं ऐकलं, काय वाटतं तुला, ईव्हीएम वरती वोटिंग झालं पाहिजे ज्यावेळी तू वोट करशील, ईव्हीएम वरती झालं पाहिजे की बॅलेट पेपरवरती झालं पाहिजे? बॅलेट पेपर. का बरं? कारण की ते वोट चोरीलाही होतात आजकाल. अच्छा, ईव्हीएम मध्ये वोट चोरी होती म्हणून. हां. बॅलेट पेपरवर नाही होणार. नाही. बर, तर बॅलेट पेपरवरती म्हणजे ज्यांना साधारण एक लहान आहे तो त्यालाही समजतंय की बाबा बॅलेट पेपरवरतीच निवडणुका व्हायला पाहिजेत, ईव्हीएमवरती नाही. आता ही मोठी निवडणूक आयोगातली माणसं आहेत, जी वरिष्ठ माणसं आहेत, त्यांनाही का समजत नाही हा खरा प्रश्न आहे. वरिष्ठ कार्यकर्त्यांकडे आपण जाऊया. काय मॅडम आपलं नाव? आरती पवार नलावडे, महिला विभागाध्यक्ष, कांदिवली पूर्व विधानसभा मनसे. बरं, मोर्चाला आला तर राज ठाकरेंनी सांगितलं, म्हणजे अगदी आता त्यांच्या ते नेहमीच्या स्टाईलमध्ये ठाकरे जी शैली आहे त्याच्यामध्ये त्यांनी बोललेत, बोगस मतदार आला की त्याला फटकावून काढा असं म्हटलंय. आता ही हिंसेची भाषा कितपत योग्य आहे? योग्य म्हणजे आतापर्यंत योग्य पद्धतीने चाललेलं आणि त्याच्यावर किती घोटाळे झाले हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेच आहेत. मतदारांचे 96 लाख मतदार हे फेक आहेत हे तुम्हाला आता, आणि त्या व्यतिरिक्त साहेबांनी उदाहरणं दिलेली आहेत, किती सगळे त्यांनी दाखवले आपल्या व्हिडिओ माध्यमातून की कसा मतदारांचा घोटाळा होतो आहे. हे आतापर्यंत योग्य पद्धतीनेच चाललेलं होतं. मग आता योग्य पद्धतीने आपण निवडणूक कार्यालयाला सांगितलेलं आहे की आपण मतदार याद्या ज्या आहेत त्या सगळ्या तुम्ही नष्ट करा, जे पण आहेत सुधारित मतदारानुसार मतदार यादी बनवा. ती जर नाही झाली आणि पुन्हा जर असे बोगस मतदार झाले तर मग फटकावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मनसे स्टाईल ही होणारच. मग मतदार यादीतला एक घोळ आहे, त्यावरती सातत्यानं बोललं जातं आहे, परंतु ईव्हीएम हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मनसेच्या कदाचित तुम्ही त्या कार्यक्रमात असाल काल परवाच्या सभेमध्ये, त्यामध्ये ईव्हीएममधून कशी मतचोरी होती याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं. तर वोटिंग किंवा मतदान जे आहे किंवा निवडणुका ज्या आहेत तर त्या ईव्हीएमवरती व्हाव्यात किंवा बॅलेट पेपरवर? बॅलेट पेपर व्हावं. जर मतदार याद्या चांगल्या पद्धतीने सुधारित झाल्या, जसे आता आहे योग्य पद्धतीने झालं आहे, तर कोणतीही पद्धत योग्यच आहे. पण बॅलेट पद्धती झाली तर अतियोग्य आहे. कारण ईव्हीएम पद्धतीच्या आतापर्यंत चाललेल्या घोटाळ्याचे रिझल्ट आपण बघितलेले आहेत. आता जे आलेले आहेत सत्ताधारी पक्ष तर या ईव्हीएम घोटाळ्याच्या वरती झालेले, ईव्हीएम पद्धतीच्या घोटाळ्याने. आपल्या नेते सगळ्यांचा तरी या पद्धतीला विरोध आहे. आमच्या सगळ्यांचं एक मत आहे की बॅलेट पद्धतीने व्हाव्या, मतदार याद्या चांगल्या सुधारित व्हाव्या आणि त्या पद्धतीने योग्य जे काही मतदान करतात आपले सामान्य मतदार आपण सगळेजण, ते योग्य मतदान झालं पाहिजे हीच आमची इच्छा आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणजे आपल्याला सूचना दिलेल्या आहेत की मतदार यादी तपासा, घोळ काय आहेत का, दुबार मतदार आहेत का, ते सगळे बघा. आपल्या निदर्शनात असं काय आलं आहे का आपल्या विभागामध्ये? हो, भरपूर झालेले आहे. आमच्या कांदिवली पूर्व विधानसभेतही आम्हाला भरपूर काही ठिकाणी असे दिसलेले जे दुबार आहेत, जे मयत झालेले आहेत, त्यांची नावं अजूनपर्यंत झालेली आहेत. आणि आमच्या ते एका वॉर्डमध्ये तर असं झालेलं आहे की एक व्यक्ती दरवेळेला मतदानाला जातो, त्याच्या आधीच त्याचं मतदान झालेलं असतं.
वॉर्ड क्रमांक 28मध्ये आहे, प्रसाद पवार 36मध्ये पण आहे, विधानसभेत तर भरपूर ठिकाणी आहे. पण एका ठिकाणी असं आहे की तो दरवेळेला जातो, दरवेळेला त्याच्या जाण्याच्या आधीच मतदान झालेलं आहे. अशा असंख्य उदाहरणं आहेत. जे स्थलांतरित झालेले आहेत त्यांचंही मतदान बोगस पद्धतीने होत आहे. अशा असंख्य उदाहरण आमच्याकडे हजारोंनी मतदार असे आहेत की ज्याची बोगस मतदान होत आहे. राज ठाकरेंनी म्हणजे अगदी यादीच वाचून दाखवली मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये काय काय आहे. आता ह्या सगळ्या मोर्चाचा किंवा या भाषणांचा तुम्ही जो राग व्यक्त केलेला आहे ह्या रस्त्यावर उतरून, ह्याचा निवडणूक आयोगावरती काय परिणाम होईल असं वाटतंय का? नक्कीच होणार. निवडणूक आयोगाला ते यावरती आक्षेप घ्यायला लागणार. इतके सर्व पक्ष मिळून जर आज इतका भव्य मोर्चा काढतोय, ऐतिहासिक मोर्चाचा होतोय आणि तो चांगल्या गोष्टीसाठी होतोय, कळलं का? मतदान जी निवडणुका होणार ते मतदानाच्या बेसिसवर होणार आहे आणि आज मतदार यादीच आपली चुकीची आहे, तर मग त्या निवडणूक आयोगाला यावरती आक्षेप घ्यावाच लागेल. आता पुढची रणनीती काय असेल? म्हणजे मी तुम्हाला पण विचारेल, तुम्हाला पण विचारणार, पुढची रणनीती काय असणार आहे? राजसाहेबांनी जे आम्हाला आदेश दिलेत की तुम्ही घरोघरी जा, याद्या चेक करा, ते आम्ही सर्व उद्यापासून आमचे सर्व कार्यकर्ते, महाराष्ट्र सैनिक याद्या घेणार, लोकांच्या घरोघरी जाणार, तपासणार तिथे ज्या मतदार यादीमध्ये ज्याचं नाव आहे तो व्यक्ती तिथे राहतो का, आणि मग ते आम्ही मार्किंग करणार. त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त दुसरे कोण व्यक्ती राहत असतील तर त्याचा तिथे आम्ही रिकमेंडेशन करणार आणि ते सगळे रिपोर्ट आम्ही राजसाहेबांना करणार. जिथे दुबार मतं आहेत असे बरेचसे आहेत, व्यक्ती वेगळ्या आहेत, त्याचा फोटो वेगळा, असे आम्ही बरेच तपासले आहेत. अरेबिक भाषामध्ये नावं आहेत, काही आपल्या महाराष्ट्रामध्ये असायला पाहिजे, तर गुजरातीमध्ये सुद्धा काही नावं आहेत, असे आम्ही वॉर्ड क्रमांक 44मध्ये तपासलेले आहेत. तर गुजरातीमध्ये नावं आहेत. महाराष्ट्रामध्ये गुजराती भाषेची गरज काय? जर तिथे निवडणूक अधिकारी जर याद्या फायनल करत असेल तर त्यांना साधंच कळत नाही की इथे कुठली भाषा वापरायला पाहिजे. ते कसे काय याद्या फायनल करतात? काही ठिकाणी अरेबिक भाषामध्ये आहेत, ते सुद्धा कशी काय फायनल करतात? आपण कुठलाही एक पेपर वर्क करतो, एक साधारण आपण शाळेचा पेपर बनवतो किंवा कुठला तर आपण एडिट केल्यानंतर त्याचा ड्राफ्ट चेक केला जातो, त्याच्यावर कुठला अधिकारी असतो तो फायनल ड्राफ्ट बघतो. परंतु इथे सगळा भोंगळ कारोबार आहे. कुठलेही तरी DTP ऑपरेटर येतात, कोणतरी टाईप करतात आणि ते सरळ सरळ रिलीज करतात. असा हा सगळा प्रकार, गोंधळ प्रकार इथे निवडणूक अधिकारीमध्ये चाललेला आहे. हे आमच्या निर्देश आलेलं आहे आणि हा सगळा रिपोर्ट आम्ही राजसाहेबांना दिलेला आहे. धन्यवाद मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा अरे जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी.